आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया। आज आपण पवित्र मरियेच्या नोवेनाचा 8वा दिवस साजरा करीत आहोत आणि आजच्या दिवशी पवित्र मरिया येशूच्या क्रूसाच्या पायथ्याशी मोठ्या आशेने उभी राहिली ह्या विषयावर आपण चिंतन मनन करणार आहोत आणि त्याद्वारे श्रद्धेने दुःख व कष्ट कसं सहन करायचं त्याच्यावरती विचार करणार आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की जगात तुम्हाला क्लेश होतील, परंतु भिवू नका, मी जगाला जिंकले आहे। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे। ह्याचा अर्थ असा आहे की ह्या जगात ज्याच्या वाटेला दुःख मुळीच येत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही। किंवा दोस्ती नावाच्या चित्रपटातलं गीत बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना परिचित आहे की राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, सुख तो एक छावल धरती, आती है जाती है, दुख तो अपना साथी है। दुःखाला आपलं सोबती मानायचं, दुःखाला आपली साथी मानायचं आणि मग दुःख पिण्यासाठी माणसाला फारसे कष्ट जाणवत नाहीत। म्हणजे कदाचित दुःख असू शकते परंतु वेदना नसू शकते। दुःख खूप मोठं असू शकते परंतु ते स्वेच्छेने जर स्वीकारलं तर त्याची वेदना माणसाला जाणवत नाही। ख्रिस्त सभेमध्ये एकूण 5000हून अधिक ख्रिस्ती संत होऊन गेलेले आहेत। त्यातील सुरुवातीच्या काही शतकांमध्ये बरेचसे संत हे रक्तसाक्षी संत झालेले होते आणि त्या रक्तसाक्षी संतांनी देखील क्रूसाच्या नावाने दुःखाचा प्याला घटाघटा प्यालेले आहेत। प्रभू येशू ख्रिस्ताचे 2 प्रेषित त्यांना येशूच्या उजव्या आणि डावीकडची बाजू हवी होती। अशा वेळेला येशूने त्यांना काय विचारलं की जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिववेल का? म्हणजे जे दुःख मी सहन करणार आहे तसं दुःख तुम्ही सहन करू शकणार आहात का? आणि असं सांगितलं जातं की त्यापैकी याकोब ह्याचा शिरच्छेद करण्यात आला। प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 वचन 1 मध्ये त्याविषयीचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं। आणि असं म्हणतात की संत योहान अतिशय म्हातारपणी मरण पावला, परंतु तत्पूर्वी प्रवचन देत असताना त्यांनी सांगितलं की माझ्या गुरुने सांगितलेलं आहे की जर तुम्ही विषाचा प्याला जरी प्यालात तरी तो तुम्हाला बाधणार नाही। आणि मग त्याचे विरोधक पुढे सरसावले आणि त्यांनी खरोखरच विषाचा प्याला त्याच्या हाती दिला आणि त्याने तो विषाचा प्याला बघितला, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं, सर्वांच्या समोर घटाघटा तो पिऊन टाकला। सर्वांना वाटलं होतं की आत्ता त्याच्या तोंडाला फेस येईल, नाका तोंडातून पाणी येईल, रक्त येईल, तो मरण पावेल, परंतु तसं काही झालं नाही। येशूच्या नावाने त्याच्या बाबतीत घडलेला हा चमत्कार पाहून एफेसस येथील बरीचशी मंडळी ख्रिस्ताकडे वळली। ह्या सर्वांचा सारांश एवढाच आहे की जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं त्या दुःखाला घाबरायचं नाही, त्या दुःखाला भिडायचं आहे। त्यासाठी आपल्याला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा। बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनात दुःखापेक्षा कुरकुर आणि तक्रारीचा प्रकार जास्तच असतो की दुःख एवढंच असतं माणूस ते पर्वता एवढे मानतो। सुख मात्र कितीही असलं तरी ते त्याला जवापाडे म्हणजे छोट्याशा कणा इतकं वाटत असतं। म्हणून सातत्याने त्या सुखाच्या मागे धावणारा माणूस खऱ्या अर्थाने अंतर्यामी दुःखीच असतो। संत लॉरेन्स ह्याला तेलाच्या उकळत्या कढईमध्ये तळण्यात आलं असं आपल्याला सांगण्यात येतं आणि ती वेदना सहन करत असताना सुद्धा तो मिश्किलपणे काय सांगतो, माझी एक बाजू तळून झाली, आता दुसरी बाजू तळायला घ्या। असे शब्द उच्चारण्यासाठी अंतर्यामी सुखाचा झरा धबधबा सतत वाहता असावा लागतो। किंवा संत थॉमस मोर ह्यांना जेव्हा शिरच्छेद करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळेला त्याने आपली दाढी हातामध्ये पकडली आणि सांगितलं की ह्या दाढीने काहीच वाईट केलेलं नाही, तिला तुम्ही कातरू नका, फक्त माझी मान तुम्ही कातरून घ्या किंवा माझा शिरच्छेद करा। म्हणजे मरता मरता देखील असं विनोद सुचणं हे देखील
खऱ्या अध्यात्माचं सुंदर असं प्रतीक आहे. मक्काबीच्या पुस्तकामध्ये 7 मुलांची आई आपल्या मुलांचा मृत्यू डोळ्यांसमोर बघते, तरी देखील श्रद्धेसाठी हा छळ सहन करण्यासाठी ती त्यांना शक्ती देते आणि शेवटी ते आईसुद्धा मरणाला मिठी मारते. आज ती बायबलच्या पुस्तकामध्ये अजरामर झालेली आहे. संत इग्नेशियस अंत्योखियाकर ह्यांना जेव्हा शिक्षेसाठी रोम शहराच्या दिशेने नेलं जात होतं, तेव्हा करीमच्या लोकांनी त्यांना सांगितलं की बिशप महोदय, ह्या रस्त्याने तुम्ही जाऊ नका, हिंस्र पशु तुम्हाला फाडून टाकतील. आणि त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की हिंस्र पशुच्या दाताखाली भरडला जाणारा मी ख्रिस्ताचा गहूदाणा आहे, त्यातूनच शुद्ध भाकर निर्माण होणार आहे. दुःखाला न डगमगता सरळ दुःखाला मिठी मारणारा हा संत मरिया गोरेटी 14 वार तिच्यावरती अलेक्झांद्रो नावाच्या तरुणाने आपल्या वासनेपोटी केले, परंतु तिने आपलं शरीर मुळीच कलंकित होऊ दिलं नाही. आणि अशा परिस्थितीत ती आपल्या आईला काय सांगते, आई, मला मरण आलं तरी चालेल, परंतु मी मात्र पाप करणार नाही. पवित्र मरिया हिच्या हृदयातून दुःखाची तरवार आरपार गेली, तरी देखील स्ताबात मातेर म्हणजे क्रुसाच्या पायथ्याशी निश्चलपणे उभी असलेली आई, अशा प्रकारचा बहुमान तिने पटकावलेला आहे. आपण कधी कधी विचार करत असतो की माझ्याच वाटेला हे असं दुःख का. त्यावेळेला माणसाने असा प्रश्न विचारायचा की मला एवढं सुख का मिळालेलं आहे. परमेश्वराने जर मला एवढं मोठं सुख दिलेलं असेल तर थोडंफार सुख मी त्याच्याकडून घेऊ नये का. योबाच्या पुस्तकामध्ये योबावरती संकट आल्यानंतर त्याची पत्नी त्याला डिवचू लागली, त्यावेळेला त्याने काय सांगितलं, देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का. आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख येत असतं त्या दुःखापेक्षा माणूस त्या दुःखाला कशा प्रकारे सामोरा जात असतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. पवित्र मरिया कशा प्रकारे त्या दुःखाला सामोरी गेली की जेव्हा संदेष्टा शिमोन ह्याने भाकीत केलं की तुझ्या जीवातून तरवार आरपार जाणार आहे, तेव्हा तिने ह्या गोष्टी आपल्या हृदयात ठेवल्या असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. बाळ हरवला होता किंवा बाळाला घेऊन इजिप्त देशामध्ये पळून जावं लागलेलं होतं, अशाही वेळेला ती विचलित होत नाही. किंवा क्रुसाच्या वाटेवरती आपल्या बाळाची जी अवस्था आहे ती तिने पाहिली आणि मुकाटपणे ती त्याच्याबरोबर चालत राहिली. क्रुसाच्या पायथ्यापर्यंत आली. क्रुसावरती टांगलेला आपला पुत्र तिने पाहिला. त्याचा निश्चेष्ट असा देह आपल्या व्यंगेत घेतला. त्याला थडग्यात ठेवण्याचं दुर्भाग्य जणू काही तिच्या वाटेला आलं, परंतु माऊलीच्या मुखामध्ये तक्रारीचा सूर आपल्याला मुळीच ऐकू येत नाही. तर ती मुकाटपणे, निमूटपणे, शांतपणे आणि तितक्याच स्वेच्छेने ह्या दुःखाचा स्वीकार करते. म्हणून आज तिच्या अश्रूंची फुलं झालेली आहेत. आज तिच्या दुःखाला फार मोठी किंमत प्राप्त झालेली आहे. दुःखी माता म्हणून ती सुद्धा गौरविली जात आहे. एखाद्या व्यक्तीला दुःखी व्यक्ती म्हणून कोणी गौरविल्याचं इतिहासामध्ये आजपर्यंत असं एकही उदाहरण नाही. माऊलीने मात्र तो मान पटकावलेला आहे. आज आपण विचार करूया की मी दुःखाला कशा प्रकारे सामोरा जातो, स्वेच्छेने, मोकळ्या मनाने की नाईलाजास्तव, एक कर्तव्य म्हणून, लोकलाजेस्तव, स्वार्थापोटी, नाखुशीने आणि रागारागाने. आपल्याला दुःखाचा स्वीकार करता यावा म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. कारण येशू सांगत आहे, जगात तुम्हाला क्लेश होतील, परंतु भिवू नका, मी जगाला जिंकले आहे. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.